आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। भेट घेऊन अजित पवार सागर बंगल्याहून रवाना झालेले आहेत। आरक्षण कायदा पास झाल्यानंतर दोघांमध्ये चर्चा झालेली आहे। भेट घेऊन अजित पवार हे सागर बंगल्याहून रवाना झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे आताच्या घडीची मोठी बातमी इथे अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे। भेटीनंतर अजित पवार हे सागर बंगल्याहून रवाना झालेले आहेत। आरक्षण कायदा पास झाल्यानंतर या दोघांमध्ये चर्चा झाल्या, त्यामुळे या चर्चेला, या भेटीला एक वेगळं महत्त्व आता प्राप्त झालेलं आहे। खरं आज विशेष अधिवेशनामध्ये अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय झाला आणि त्यानंतर आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची ही भेट झाली। याबाबतचे ताजी अपडेट देण्यासाठी माझा सहकारी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेला आहे। चेतन, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे, काही चर्चा झाल्याची माहिती मिळते, याबाबत सविस्तर काय सांगाल? निश्चितच कारण काही वेळापूर्वीच म्हणजे आज दुपारी ज्यावेळी मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर झालं त्यानंतरही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये विधिमंडळामध्ये विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या चेंबरमध्ये चर्चा झालेली होती। त्यानंतर आता तातडीने नंतर एका मीटिंगसाठी अजित पवार होते ते निघून गेलेले होते आणि जल्लोषामध्ये आपल्याला ते दिसलेले नव्हते। त्या संदर्भातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता की काही मतभेद आहेत का, कारण अजित पवार या जल्लोषात दिसले नाही। मात्र त्यावेळी बैठकीचं कारण देवेंद्र फडणवीसांकडून सांगण्यात आलेलं होतं आणि जरांगे पाटील एकीकडे उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झाली नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आता सागर बंगल्यावरती पोहोचलेले होते। अवघ्या 10 मिनिटांपूर्वी ते सागर बंगल्यावरून निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची काही वेळ चर्चाही झालेली आहे, बंद दारात खलबतं झालेली आहेत। नेमकी चर्चेची आता माहिती समोर येत नसली तरीही मराठा आरक्षणाला घेऊन एकंदरीत सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर कुठेतरी राष्ट्रवादीसाठी हा फायद्याचा निर्णय होऊ शकतो आणि त्या दृष्टीने महायुती लोकसभा निवडणुकीमध्ये कशा प्रकारे उतरू शकते या संदर्भातही चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जाते। करण, नक्कीच चेतन, या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।